नटराजाला नटेश्वराला अभिवादन करू. राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाची मानवंदना करून या ठिकाणी मित्रांनो या कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप दादा गुरव, महेंद्र दादा फटकरे तसेच संजय मांडवकर दादा यांच्या संयुक्तरित्या मिळाले आज या ठिकाणी मित्रांनो शक्ती आणि तुला असे नाचांचे ज्यांनी सामने आयोजित करण्यात आले आणि त्यामध्ये पुण्यामध्ये श्री जामजुबाई नाच मंडळ मानवत वरंबेवाडी शहीद विलास मुजमिले यांच्या वतीने जमलेल्या तमाम नाट्यकलाप्रेमी रसिक मायबाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे मित्रांनो आज या ठिकाणी आम्हाला लाभलेल्या संगीत ढोलकीपटू तिथी लोखंडे, त्याचप्रमाणे बँजो मास्टर सतीश साळवी, त्याचप्रमाणे कीबोर्ड मास्टर महेंद्र दादा फटकरे, ॲक्टोबँड स्वप्नील दादा गुरव, त्याचप्रमाणे दामोदर हॉलमधील सर्व कर्मचारी यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच मित्रांनो तुमच्या तिकड मनोरंजन करण्यासाठी आम्हा भोवनचा आतून प्रयत्न असेल. फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा भोवना बोलायचं असं करायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा उभा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण मास्की महात्मा ज्योतिबा फुले आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानाची मानवंदना करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रसिक जन हो, धन्यवाद. श्री गणराज्य चरणी नतमस्तक होतो. येथे जमलेल्या रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी शाहीर मंडळी आलेले आहे त्यांचे नाव या ठिकाणी जाहीर करतोय. श्री रवींद्र मटकर साहेब, तुषार पंधरे साहेब शाहीर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा. सुभाष धनावडे, चंद्रकांत साळवी बुवा, सुभाष बांबरकर, विजय साळवी, सतीश जोशी, दिलीप नामे शाहीर, चंद्रकांत जाधव कडवई, किशोर धनावडे शाहीर, दिलीप नामे शाहीर आणि लांजा तालुक्यातील संजय जोशी बुवा हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि मंडळी मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तसेच भोके गावातून काही मंडळी कार्यक्रम पाहण्यासाठी आलेली आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा. वेळवण गावातून जोशी बुवा त्यांची मंडळी आलेली आहे, त्यांनाही मानाचा मुजरा. पुण्यातून कार्यक्रम पाहण्यासाठी माझी मंडळी आलेली आहे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा. कोल्हापूरवरून काही मंडळी आलेली आहे, त्यांनाही मानाचा मुजरा. माझ्या पानवळ गावातून काही मंडळी आलेली आहे, त्यांनाही मानाचा मुजरा. आणि आता खरा मुजरा राहिला आहे तो महत्वाचा, माझे प्रतिस्पर्धी शाहीर जे ख्यातनाम शाहीर आहेत, कॅसेट फेम आहेत, या शाहिरांना मुजरा नाही केला तर दुसऱ्या वारीला काय बुवांचं काय खरत नाही, ताणूनच नुसते येतील. म्हणून संदीप बुवांना तुम्हाला अगदी शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतो. या ठिकाणी कोणाला मुजरा राहिला असेल तर राग नसावा. धन्यवाद.
देहात आहे तो मनात आहे, देहात आहे तो मनात आहे, असा एक दंत तो माझा या साऱ्या विश्वात आहे. पानात आहे फुलात आहे, या ढोलकीच्या तो सुरात आहे. पानात आहे फुलात आहे, ढोलकीच्या तो सुरात आहे, असा देवांचा देव गणराया तो माझा भगवंत आहे. या महाराष्ट्राच्या पार्श्वभूमी शिवाजी राजे साऱ्यांच्या हृदयात भरले आणि दयांचे नाव ऐकून इंग्रज सारखे शत्रू मागे सरले. पळताभुई झाली दुश्मनांची, ते बळ नक्कीच हरले आणि शिवाच्या नंतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सर्वांचे लाडके ठरले. गुरुविना ज्ञान हे कुणाला कळतच नाही, त्याशिवाय सुखाचा मार्ग आवडतच नाही. ज्या मानवाने घेतलं ज्ञान तो वाईट कुणाला कधी बोलतच नाही, आणि जर का कुणी गुरुला विसरेल त्याचा रग सरळ चालतच नाही. अहो भगवंताची पूजा करताना पंचज्योत अगरबत्ती लावलीच पाहिजे. ज्या गुरुने आपल्याला ज्ञान दिलं त्याची आठवण आलीच पाहिजे. या रसिकांना कार्यक्रमाची मजा आज मला दिलीच पाहिजे, आणि तुम्हाला आवडतील अशी गीतं या रंगमंच गीताला गायलीच पाहिजे. आई वडिलांच्या कृपेने मी या रसिकात आलो आणि या रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी गीत गायनास उभा मी राहिलो. गुरुवचनाचा राखोनी मान मी त्यांच्या शब्दात न्हालो आणि रंगभूमीवर दिरावी जन्माचं तुम्ही आज संकट टाळो. अहो ऐका मंडळी, आज हा सामना रंगणार भारी. या सामन्यात गलबंदी होणार सारी, म्हणून ठेवली या प्रदीप गुरुवानी हिजबिले बुवानी मोरे बुवांची डबल बारी. कोण हरणार कोण करणार हे रसिक जन आज नक्कीच सांगणार, आणि कोण आहे सच्चा दिलाचा शाहीर ते सुद्धा आज इथेच ठरणार. त्याच हे गणेशाला रंगभूमीवरती ताला सुरावर आज नक्कीच आणणार, आणि तयाच्याच कृपेने माझी आज भारी मंडळी भारीच रंगणार. आय 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 स्तवनाला सुरुवात करतोय. मोरे बुवानी शिवाजी महाराजांवरून त्यांचे गुण या ठिकाणी गायलेले आहेत. आता तेही मी माझ्या काव्यातून या ठिकाणी देतोय. राजा जनतेचा आहे मानाचा, राजा जनतेचा आहे मानाचा, शिवबाबा जातो खरोखर, शिवबाबा जातो
कीर्ती गाजे शूरवीराची माझ्या आज धरतीवर कीर्ती गाजे शूरवीराची माझ्या आज धरतीवर राजा जनतेचा आहे मानाचा राजा जनतेचा आहे मानाचा शिवबाबाचा तो बरोबर शिवबाबाचा तो बरोबर कीर्ती गाजे शूरवीराची माझ्या आज धरतीवर गाजे शूरवीराची माझ्या आज धरतीवर खरा देशभक्त शिवराय ठरला शिवराय ठरला शिवराय ठरला खरा देशभक्त तो शिवराय ठरला शिवराय ठरला शिवराय ठरला निशाणाचा भगवा झेंडा हातात धरला निशाणाचा भगवा झेंडा हातात धरला देशाचा वरवल दुश्मना मारला देशाचा वरवल दुश्मना मारला वार करून या छातीवर वार करून या छातीवर गाजे शूरवीराची माझ्या आज धरतीवर गाजे शूरवीराची माझ्या आज धरतीवर गुरु माझे आहेत राम गोविंद त्यांनी घडविला माझा गाण्याचा छंद गुरु माझे आहेत राम गोविंद त्यांनी घडविला माझा गाण्याचा छंद समीर ज्ञानी भरतो या गाणी समीर ज्ञानी भरतो या गाणी विनंदा तो या रणावर विनंदा तो या रणावर गाजे शूरवीराची माझ्या आज धरतीवर गाजे शूरवीराची माझ्या आज धरतीवर गाजे शूरवीराची माझ्या आज धरतीवर कीर्ती गाजे शूरवीराची माझ्या आज धरतीवर बोल श्री गणपती गजानन
वादी मुंबईवाली नाच मंडळांचा गणपती बाप्पा या ठिकाणी बक्षीस आलेला आहे दिनेश भिकाजी कोडतडकर मुक्काम पोस्ट कापडगाव तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून विलास गिजविले बुवांसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच ओम साई मंडळ जोशीवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे मी श्री जुगाई नाच मंडळ पाणोल होरबिवडी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच रत्नागिरी पानवळ माझ्याच गावचे पुण्याला असतात. आज ते कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. रत्नागिरीमधून रत्नागिरी ते पुणा आणि पुणा ते मुंबई असा प्रवास करत त्यांनी विलास बुवासाठी रोख 1111 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे. त्याने आम्ही सामुदायिक नाच मंडळ पाणोल होरबिवडी सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. शाहीर रामचंद्र घाणेकर यांचा प्रति आवाज शाहीर गिजबिले बुवा कोकणची लोककला बहुरंगी नमन शक्तितुरा युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवणारे दीपक चौगुले युट्यूब चॅनल यांच्याकडून रोख 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचा मी नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. मंडळी, आता हे बक्षीस ज्याने दिलंय रामचंद्र घाणेकर. मंडळी, रामचंद्र घाणेकर आज मला प्रति आवाज म्हणून मला ते ओळखतात. पण मंडळी, घाणेकर ते घाणेकरच आहे आणि गिजबिले ते गिजबिलेच आहे. घाणेकरांची सर मी करू शकत नाही. घाणेकर ते घाणेकरच असणार आहेत. आम्ही जरी किती कोकणलो तरी त्यांची सर आम्ही करू शकत नाही. या ठिकाणी गण सादर करतोय. बुवा अक्ष असावा. या ठिकाणी गण गाणार आहे लालबागचा राजा, सर्वांना पावणारा. या लालबागच्या राजावरून या ठिकाणी गण सादर करत आहे. एक शेर घेतोय.
ज्याकडे सामने रंगतात त्याला दामोदर हॉल म्हणतात. श्री गणराया तव नामाने मी सुरुवात करतो आणि तुझे देवा नाम स्मरताना तान भूमी हरपून जा. या नृत्यकलेत गीत गाताना तुझे मी असा तल्लीन होतो आणि या रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी मी माझ्या गणकाव्याला सुरुवात करतो. माझा लालबागचा राजा, माझा लालबागचा राजा पावतो नवसाला. माझा लालबागचा राजा, माझा लालबागचा राजा पावतो नवसाला. भक्त येती हे चरणाला, भक्त येती हे चरणाला तुझा या गणाला. भक्त येती हे चरणाला तुझा या गणाला. भक्त येती हे चरणाला तुझा या गणाला.
विला शाहीर गुण गातो टिवणी रणाला विला शाहीर गुण गातो टिवणी धन्यवाद. माझे मित्र गुरु सन्माननीय तुषारजी पंधरे यांनी ह्या गाण्यासाठी रोख 200 रुपयाचा पारितोषिक दिलेले आहे. त्यांचा मी नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी गण झालेला आहे. आता गवळणीकडे वळतोय. बुवानी या ठिकाणी गवळण गायलेली आहे. मिलने की तो कोशिश करना. बुवानी या चालीवरती. आणि बुवा तुम्ही जे गवळण गायली की कृष्णा हा लहानच आहे आणि राधा ही 14 वर्षांत मोठी आहे. तुम्हाला मी प्रत्युत्तर देणारच आहे त्याचं. तर बुवा गवळणीचा अर्थ जाणून घ्या. या ठिकाणी मी सादर करतोय. जरी राधा मोठी असली तरी ती कृष्णाच्या चरणाजवळच आहे. एवढं मात्र विसरू नका. बुवा गवळणीची तोड देतोय. काट देतोय का. या राधेचा या कानावर प्रेमच भलका भारी. वचन दिले मी तुला ग राधे 7व्या अवतारी. कीर्तीने मोठा नंद हरी. कीर्तीने मोठा नंद हरी. कीर्तीने मी नंद हरी. या ठिकाणी गवळण सादर आहे. गोवांच्या गवळणीला काट दिलेले आहे. बुवा तुम्हाला गवळणीचा गवळण ही पटवून घ्यावी लागेल. आता या ठिकाणी जरी राधा कृष्णाचं प्रेम अतूट नातं असलं तरी आज आपण डबलबारी सामना करतोय. हे रसिक या ठिकाणी आज पैसे घालून आपला कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले आहेत. बुवा या गवळणीतून मी आता या ठिकाणी गवळणीचा विषय सुंदर आहे, नवीन आहे, या ठिकाणी सादर करतोय. राधा पाण्याला जात असताना कृष्णा हा मुरली वाजवायचा. ती त्या मुरलीच्या सुराने धुंद होऊन ही पाण्याला जात असताना या राधेला ठेस लागलेली आहे आणि राधा ठेस लागून पडली. तर पुढे काय झालं त्या माझ्या गवळणीतून वा ऐका. विषय सुंदर आहे. आजी राधा पाणी आणण्यासाठी यमुनेला सुटलेली
पंढरपूर चेचलेला आहे. कारण ती पडली म्हणून पुढे झालेली परिस्थिती या ठिकाणी गीता कोण जातोय. अहो राधा ही उठली, राधा ही उठली, अहो राधा ही उठली, पाण्याला सुटली, कशी मध्येच पेचाटली. हिला ठेस बघा लागल्यावर, हिला ठेस बघा लागल्यावर राधा ठुंगणात आपटली. हिला ठेस बघा लागल्यावर राधा ठुंगणात आपटली. बुवांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्री रवींद्र गणपत संगरे बुवांसाठी थरेवाडी राहणार थरेवाडी यांच्याकडून रोख 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचं मी श्री जुगाईनाथ मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी बुवानी विषय दिलेला आहे मंदोदरी. बुवा लक्ष असावं, मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला तर त्याचे नाव काय, त्यांनी टीप दिलेलीच आहे. पण बुवा ह्या टीप मध्ये जे मला मिळालंय ते या ठिकाणी नाहीये, म्हणून तुमचा प्रश्न या ठिकाणी खुला करतोय. त्या तुमच्या ज्या मुलाचं नाव आहे भिकमवीर, त्या मुलाचं नाव आहे भिकमवीर, असं तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि या ठिकाणी माझा विषय मी बुवांना माझ्या प्रश्नाची प्रत दिलीच आहे. या रसिकांच्या माहितीसाठी
कथन करतोय. पंचवदान परमेश्वराने पाचव्या वेदाचे म्हणजे हव्या ओंकाराचे स्मरण करतात तो पृथ्वीवरती आला. त्या दिवशी कार्तिक शुद्ध एकादशी गुरुवार होता. त्याच्या दोन्ही हातात सर्वेश्वराने ओम नमो हव्य श्रीय बिंबत्वम असा संकल्प घातल्यावर हव्याने आपल्या दोन्ही मुठी उडून पाहिल्या तर उजव्या हातात पुरुष जन्मला व डाव्या हातात स्त्री जन्मली. तर त्या पुरुषाचं व त्या स्त्रीचं नाव काय, पुरुषाला किती मुखे होती आणि स्त्रीला किती मुखे होती व स्त्रीच्या मुखाची नावे सांगा. व ग्रंथाचा आधार घेऊन विषय पाठवायचा आहे आणि या ठिकाणी गीत घेतोय, ऐका. हॅलो. ऐक शायरा तुम्हा विचारतोय प्रश्न माझा हा नवा, उत्तर पटवा रंगणी आज शक्तिवाले हो बुवा. ऐक शायरा तुम्हा विचारतोय, सॉरी, कब तक याद करूं मैं उसको, कब तक आश बहाऊं. ऐक शायरा तुम्हा विचारतोय प्रश्न माझा हा नवा, उत्तर पटवा रंगणी आज शक्तिवाले हो बुवा, शक्तिवाले हो बुवा, कलगीवाले हो बुवा, शक्तिवाले हो बुवा, कलगीवाले हो बुवा, शक्तिवाले हो बुवा, कलगीवाले हो बुवा. ऐक शायरा तुम्हा विचारतोय प्रश्न माझा नवा, ऐक शायरा तुम्हा विचारतोय प्रश्न माझा नवा, उत्तर पटवा रंगणी आज शक्तिवाले हो बुवा, शक्तिवाले हो या भूपालचं नाव बदलेल हरणे सदा लाल, वाहे आले तर झगडा करा माझ्याशी हे खेळवाल, माझ्याशी हे खेळवाल, माझ्याशी हे खेळवाल. या भूपालचं नाव बदलेल हरणे सदा लाल, वाहे आले तर झगडा करा माझ्याशी हे खेळवाल, माझ्याशी हे खेळवाल, माझ्याशी हे खेळवाल. सोनगराया नाही मी भीत आहे माझं गवगवार, सोनगराया नाही मी भीत आहे माझं गवगवार, उत्तर पटवा रंगणी आज शक्तिवाले हो बुवा, शक्तिवाले हो बुवा, कलगीवाले हो बुवा, शक्तिवाले हो बुवा, कलगीवाले हो बुवा, शक्तिवाले हो बुवा, कलगीवाले हो बुवा. पहिली फेरी या ठिकाणी संपलेली आहे. बुवा या ठिकाणी आता दुसरी बारी बुवांची आहे. बुवा तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला, शास्त्र पुराणाला अनुसरून बोला. फक्त या ठिकाणी बोलताना थोडा विचार करून बोला म्हणजे झालं. धन्यवाद. आणि बुवांना दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो. सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सादर करावा अशी अपेक्षा करून आहे आणि माझ्या पहिल्या फेरीचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. मंडळी